Hello friends, in this topic we will see methods for obtaining coherent sources. In the last video we have seen conditions for obtaining coherent sources. म्हणजे कोहेरंट सोर्स मिळवण्यासाठीच्या कंडिशन्स आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या. आणि आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर मेथड्स. सो देर आर व्हेरियस मेथड्स फॉर ऑब्टेनिंग द कोहेरंट सोर्सेस. आणि कोहेरंट सोर्स म्हणजे काय आहे ते तर आपण पाहिलेलंच आहे. मग कोणत्या प्रकाराने आपण कोहेरंट सोर्स मिळवू शकतो ह्या 6 कंडिशन्स तर आपण बघितल्या. त्या 6 कंडिशन्स फुलफिल होऊ शकतील अशा काही मेथडपैकी कोणकोणत्या मेथड्स आहेत त्या मेथड्स आपण ह्या व्हिडिओमध्ये लर्न करणार आहोत, शिकणार आहोत. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट मेथड्स फॉर ऑब्टेनिंग कोहेरंट सोर्सेस. In Young's double slit experiment, we obtained two coherent sources by making the light from a single source and light pass through two narrow slits. There are other ways to get two coherent sources and that will be discussed in some of the years. The Young's double slit experiment तुम्हाला आठवतंय का बघा. Young's double slit एक्सपेरिमेंट कुठे पाहिला होता आपण. हा एक्सपेरिमेंट आपण बघितला होता बघा. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. त्याच्यामध्ये आपण हे जे दोन कोहेरंट सोर्स आहेत ते कसे मिळवले होते. एका सिंगल सोर्स कडून ते आपण डिराईव्ह केले होते. काय केलं होतं की सिंगल सोर्स आहे, मोनोक्रोमॅटिक सोर्स आहे, त्याच्यासमोर आपण कॉन्व्हेक्स लेन्स ठेवली होती सो दॅट वी विल गेट अ पॅरल बीम ऑफ लाईट. आणि ते ओपेक ऑब्स्टॅकल होता आणि त्याला आपण स्लिट काढल्या होत्या दोन. ठीक आहे ना. स्लिट किंवा ॲक्च्युअल रिअल एक्सपेरिमेंटमध्ये पिन होल्स आहेत की टाचणीनं होल्स मारले तरी आपल्याला ह्या प्रकारचे कोहेरंट सोर्स मिळू शकतात अशा पद्धतीने. आणि मग हा इकडे स्क्रीनवरती आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न मिळतो आणि ॲक्च्युअली इंटरफेरन्स पॅटर्न असा दिसतो. तर यंग्समध्ये आपण अशा प्रकारे कोहेरंट सोर्स मिळवले होते. मग आता आपण ह्या चॅप्टरमध्ये किंवा इथे ह्या सेक्शनमध्ये दुसऱ्या आणखीन मेथड्स आहेत की ज्यांच्या थ्रू आपल्याला कोहेरंट सोर्स मिळवणार. ती पहिली मेथड आहे ती लॉयड्स मिरर मेथड. लॉयड्स मिरर आहे त्याचा हा इथे डायग्राम आहे लॉयड्स मिररमध्ये. आता इथे बघा ॲक्च्युली रिअल सोर्स इथे असतो आणि इथे रिफ्लेक्शनच्या थ्रू आता लाईटच्या रिफ्लेक्शन इथे लाईन्स दिसत बघा कलरनी डिफरन्शिएट केलेला आहे. रिफ्लेक्शनच्या थ्रू आपल्याला इथे दुसरा एक सोर्स मिळाला आहे. अशा पद्धतीनं दुसरा जो सोर्स मिळाला तो व्हर्च्युअल आहे बिकॉज ऑफ द रिफ्लेक्शन. ते कसं होतं त्याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे दॅट आय विल एक्सप्लेन. आणि मग आपल्याला अशा पद्धतीनं दोन कोहेरंट सोर्स मिळू शकतात अँड दिस इज अ वन ऑफ द मेथड ऑफ गेटिंग कोहेरंट सोर्सेस. सो लेट स्टार्ट लेट अस लर्न लॉयड्स मिरर. दिस इज अन एक्सटेन्सिव्हली युज्ड डिव्हाइस. जास्त पद्धतीनं जास्त प्रमाणामध्ये हे डिव्हाइस यूज केलेलं जातं. कशासाठी. कोहेरंट सोर्ससाठी. द लाईट फ्रॉम अ सोर्स इज मेड टू फॉल ॲट अ ग्रेझिंग अँगल ऑन अ प्लेन मिरर ॲज शोन इन द डायग्रॅम. बघा रिअल सोर्सकडनं लाईट येते आणि मिररवरती इन्सिडंट होते विथ सम ग्रेझिंग अँगल. ठीक आहे. सम ऑफ द लाईट फॉल्स डायरेक्टली ऑन द स्क्रीन ॲज शोन बाय द ब्लू लाईन्स. काही ज्या आहेत त्या डायरेक्टली रेज आहेत ते स्क्रीनवरती पडलेले आहेत की ज्या ब्लू लाईन्सने दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. अँड सम लाईट फॉल्स आफ्टर रिफ्लेक्शन ॲज शोन बाय द रेड लाईन्स. बघा रेड लाईन्स आहेत त्या रिफ्लेक्शनच्या थ्रू स्क्रीनवरती पडलेल्या आहेत. ही आहे स्क्रीन आणि हा आपला मिरर आहे. ठीक आहे. आणि मग इथे आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न मिळतो. द रिफ्लेक्टेड लाईट ॲपियर्स टू कम फ्रॉम व्हर्च्युअल सोर्स. बघा ही जी रिफ्लेक्टेड लाईट येते ती आपल्याला कशी भासणार आहे, कसं वाटणार की कुठंतरी इकडे व्हर्च्युअल सोर्स आहे तिकडून ती लाईट येते आहे. पण ॲक्च्युली इथं काय होते तर रिफ्लेक्शन होते मिररच्या थ्रू. सो द रिफ्लेक्टेड लाईट ॲपियर्स टू कम फ्रॉम व्हर्च्युअल सोर्स अँड सो वी गेट टू सोर्सेस. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला दोन सोर्स मिळत आहेत. सो दीज टू सोर्सेस आर डिराइव्ड फ्रॉम अ सिंगल सोर्स अँड हेन्स आर कोहेरंट. इथं दोन सोर्स तयार झाले ते एका सोर्सपासून तयार झालेले आहेत त्यामुळे ते कोहेरंट झालेले आहेत. कोहेरंट म्हणजे सेम ॲम्प्लिट्यूड, सेम फ्रिक्वेन्सी, फेज डिफरन्स कॉन्स्टंट तरी असेल किंवा झिरो तरी असेल
असे ते कोहेरंट सोर्स आहेत. द इंटरफिअर अँड इंटरफेरन्स पॅटर्न इज ऑब्टेन्ड ॲज शोन इन द फिगर. Note that even though we have shown a direct and reflected rays by the blue and red lights, the light is monochromatic having a single wavelength. आता इथं डायरेक्ट लाईट पडलेली आहे स्क्रीनवरती आणि रिफ्लेक्टेड लाईट हे डिफरन्शिएट करण्यासाठी इथे कलरचा यूज केलेला आहे. पण ॲक्च्युली जेव्हा एक्सपेरिमेंट होतो त्या एक्सपेरिमेंटमध्ये एकच सिंगल कलरवालीच लाईट यूज केली जाते आणि मग आपल्याला इथे इंटरफेरन्स पॅटर्न मिळतो, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक है. अनदर एंड नेक्स्ट मेथड फॉर गेटिंग कोहेरेंट सोर्स इज फ्रेस्नेल बायप्रिझम. आता हा बायप्रिझम एक्सपेरिमेंट, फ्रेस्नेल नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांनी हा एक्सपेरिमेंटल सेटअप डिझाईन केला. त्याच्यामध्ये आता इथे असे 2 प्रिझम आहेत. आता हा दिसताना हा एकच प्रिझम दिसतोय, पण इथे जर आपण इथे व्हर्टिकल लाईन टाकली तर इकडे एक प्रिझम आहे आणि इकडे एक प्रिझम आहे. ॲक्च्युली हा अशा पद्धतीनं प्रिझम असतो. हा इथं प्रिझम अँगल आहे बघा, इथे नियर अबाउट किती आहे 0.5 मिनिट्समध्ये आहे. हा 0.5 मिनिट्स दोन्ही मिळून 1 डिग्री झाला. आणि ते व्हर्टेक्समध्ये किती नियर अबाउट 179 हा व्हर्टेक्सचा अँगल. आणि इथं जर आपण व्हर्टिकल लाईन टाकली तर इकडचा एक मिरर हे प्रिझम आणि हा दुसरा प्रिझम, असे 2 प्रिझम म्हणून देअरफॉर इट इज अ बायप्रिझम. लेट अस सी द एक्सप्लेनेशन. A biprism is a prism with vertex angle nearly 180 degree. बघा इथे किती आहे तो 179. आता इथे डायग्राममध्ये त्याच्याशी ते अँगल दाखवलेला नाही आहे, पण इट इज नियर अबाउट 180 डिग्री. इट कॅन बी कन्सिडर्ड टू बी मेड अप ऑफ 2 प्रिझम्स. म्हणजे हा जो बायप्रिझम आहे इज कन्सिडर्ड टू बी मेड अप ऑफ 2 प्रिझम्स. प्रिझम कसे आहेत? विथ व्हेरी स्मॉल रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कसं असतो त्याची रेंज सांगितली आहे. रेंज कशी आहे? 30 मिनिट्स टू 1 डिग्री. म्हणजे हा जो रिफ्रॅक्टिंग अँगल आहे हा 30 मिनिट्सपासून 1 डिग्रीपर्यंत असतो. ठीक आहे. आणि असे 2 प्रिझम्स आहेत. दे आर जॉईंट ॲट देअर बेसेस. त्यांच्या बेसला ते एकमेकांना असे जॉईन केलेले असतात. इन द एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट the refracting edge of the biprism is kept parallel to the length of the slit. आता एक्सपेरिमेंट अरेंजमेंट इथे दिलेले. मग हा आता प्रिझम ठेवायचा कसा? तर त्याची जी रिफ्रॅक्टिंग एज असते ती एज कशी ठेवायची आहे? पॅरलल टू द लेंथ ऑफ द स्लिट. हे जी स्लिट आहे ना त्या स्लिटची जी लेंथ असेल त्या लेंथला रिफ्रॅक्टिंग एज कशी असली पाहिजे? पॅरलल असली पाहिजे. ठीक आहे. ही इकडची रिफ्रॅक्टिंग एज आहे. that should be kept parallel to the length of the slit. स्लिटच्या लेंथला पॅरलल आपल्याला आपल्या प्रिझमची रिफ्रॅक्टिंग एज ठेवायची असते. ठीक आहे. नाऊ मोनोक्रोमॅटिक लाईट फ्रॉम द सोर्स इज मेड टू पास थ्रू नॅरो स्लिट एस. ही जी नॅरो स्लिट आहे त्याच्यातून मोनोक्रोमॅटिक लाईट आपण इथे आपल्या बायप्रिझमवरती पाडतोय किंवा इन्सिडेंट होत आहे त्याचे रेज आहेत. ठीक आहे. सो एस कशी आहे? नॅरो स्लिट. ठीक आहे. आणि मोनोक्रोमॅटिक लाईट इज फॉलिंग ऑन द बायप्रिझम. द 2 हाफ्स ऑफ द प्रिझम फ्रॉम व्हर्च्युअल इमेजेस S1 आणि S2. बघा इथं काय झालेलं आहे? हे डायरेक्ट रेज जे आहेत ते प्रिझमवर आलेले आहेत आणि प्रिझममध्ये आपल्याला माहिती आहे रिफ्रॅक्शन पण होतं आणि रिफ्लेक्शन पण होतं. बरोबर. काही म्हणजे डॉटेड जे लाईन्स आहेत त्यांच्या थ्रू इथे काही रिफ्लेक्शन झालं आणि इथे S1 आणि S2 हे व्हर्च्युअल सोर्स तयार झालेले आहेत. सोर्सच्या इमेजेस तयार झालेले आहेत. मेन आपला एस हा रिअल सोर्स आहे आणि इथे प्रिझमच्या जो काही मटेरियल असतं त्याचा इफेक्ट म्हणून इथे S1 आणि S2 कसे आहेत? व्हर्च्युअल इमेजेस S1 आणि S2. ठीक आहे. मग हे S1 आणि S2 आर द कोहेरंट सोर्सेस having obtained from a single secondary source S. ठीक है ना. The 2 waves coming from S1 and S2 interfere and form interference fringes. कशा असतात त्या interference fringes? Like that in Young's double slit experiment in the shaded region shown in the figure. बघा काय काय होत आहे? S1 आणि S2 कडून सुद्धा लाईटच्या रेज येत आहेत
आणि मग ते इंटरफेअर होतात आणि ज्या ठिकाणी इंटरफेरन्स झालेला आहे दॅट रिजन इज शोड बाय दिस रेड शेडेड रिजन मीन्स हिअर इज अ सुपरपोजिशन मीन्स इंटरफेरन्स रिजन आहे. आणि मग ह्या रिजनमध्ये जसं आपल्याला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये इंटरफेरन्स पॅटर्न मिळाला होता तसाच इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला इथे या शेडेड रिजनमध्ये मिळतो. आणि अशा पद्धतीनं ही दुसरी मेथड आहे फ्रेझनेल बायोप्रिझम मेथड फॉर गेटिंग कोहेरंट सोर्सेस. Any suggestions? Please comment in the box. Thank you.